नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। मी तुम्हाला आज कोळंबीचा रस्सा विथ ड्रमस्टिक आणि पंपकिन असं करून दाखवणार आहे। त्यात मी लाल भोपळा आणि शेंगा घालणार आहे। बघा, खूप मस्त लागतो, अगदी चवीला भारी लागतो। त्यासाठी ना मी काय काय साहित्य घेतले ते आपण पाहूया। इथे मी अर्धा किलो कोळंबी घेतली आहे। बघा, मोठे प्रॉन्स कोळंबी एकदम छान आहे, टायगर प्रॉन्स म्हणतात त्याला। अर्धा किलो घेतले। हा इथे लाल भोपळा घेतला, 2-3 शेवग्याच्या शेंगा आहेत त्या सोलून घेतल्या, टोमॅटो घेतला आणि मसाले बघा, इथे 2 कांदे मी असे बारीक चिरून भाजून घेतलेत लालसर रंगावर, खोबरं भाजून घेतलंय, 1-1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 2 मिरच्या, थोडीशी वरती कोथिंबीर घालणार आहे। प्रथम आपण हे मसाला आहे ना तो वाटून घेऊया सगळं। प्रथम आपण प्रॉन्स आहेत ना त्याला थोडी हळद लावूया, लिंबाचा रस घालूया, अर्धा लिंबाचा रस मी घेतला आणि थोडंसं मीठ घालूया, म्हणजे आपलं वाटण होईपर्यंत, मसाला फोडणीला घालेपर्यंत छान मॅरिनेट करूया प्रॉन्स आणि साईडला ठेवून देऊया। ते कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलंय, त्यावर आपण हे तमालपत्र आणि दालचिनी घाले। आणि आपण जे वाटण तयार केले ना ते घालूया। या वाटणाबरोबर ना लाल मसाला पण वाटून घेतला होता एकत्र आणि छान परतून घेऊया। त्याचे थोडंसं पाणी घातलं होतं, आपल्याला मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। इथे मसाला बघा छान परतून झाला, तेलही सुटायला सुरुवात झाली आहे। आता आपण खमंग भाजला ना की रश्श्याला पण छान चव येते। आता आपण यावर शेंगा घालूया आणि हा लाल भोपळा घालूया। लाल भोपळा याच्यामध्ये तुम्ही अवश्य घाला, खूप छान चव येते। कोळंबीच्या रश्श्याला ना खूप छान चव येते। आपण एक टोमॅटो घालूया, आपण यावर थोडं मीठ घालूया आणि मिनिटभरासाठी झाकून ठेवूया। इथे 5 मिनिटं झाले बघा, शेंगा पंपकिन छान परतून झालं। आता आपण यावर मॅरिनेशन केलेली कोळंबी घालायची, आपण लिंबू हळद मीठ लावून ठेवलं होतं ना ते घालायचं। छान परतून घेऊ। मसाला रंग किती सुरेख झाला बघा, वाटण चांगलं परतून घ्यायचं। पुन्हा आपण यावर झाकण ठेवूया। आता आपण यावर थोडं मसाल्याचं पाणी आहे ना ते घालूया। आपण त्यावर थोडं कोकम घालूया, तुमच्याकडे कोकम आगळ असेल तर ते घाला किंवा चिंच घाला, पण घालायचं याच्यामध्ये, छान चव येते रश्श्याला। थोडं आपण पाणी घालूया, मसाल्याचं पाणी आहे आणि तुम्हाला रस्सा किती घट्ट पातळ हवा ना
यम्मी दिसतोय ना एकदा. 10 मिनिटं आपण छान उकळी काढूया ना. इथे 10 मिनिटासाठी मी झाकण ठेवलं होतं. आपला शेवग्याची शेंग आणि लाल भोपळा घालून मी कोळंबीचा रस्सा केला. एकदम यम्मी झालाय आणि सर्विंगसाठी रेडी आहे. इथे मी कोळंबीचा चमचमीत असा रस्सा शेवग्याची शेंग आणि लाल भोपळा घालून केलेला आहे. खूप यम्मी झालाय. तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने करून पहा. खूप छान लागतो आणि लाल भोपळा आणि शेवग्याची शेंग अवश्य घाला. खूप टेस्टी लागतो. अशा प्रकारे तुम्ही पण रस्सा करून खात राहा, आनंदी राहा. स्वतःची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. शेअर करा, लाईक करा, आठवणीने सबस्क्राईब करा. धन्यवाद आणि आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह.